पुढची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते SVKM संस्थेने उभारलेल्या तब्बल 1200 बेडच्या अत्याधुनिक तपनबाई मुकेशबाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचं भव्य लोकार्पण पार पडत आहे। संध्याकाळी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर धुळे जिल्ह्यातील आमदारांसमवेत संध्याकाळी मुख्यमंत्री संवादही साधतील। देवेंद्र फडणवीस हे आज धुळे जिल्ह्याच्या शिरपूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबतच मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री संजय सावकारे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मंत्री जयकुमार रावल हे देखील असणार आहेत। आणि यामुळेच आता धुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनतेचं मुख्यमंत्री यांच्या सभेकडे लक्ष असणार आहे। त्याचं कारण असं आहे की खानदेशकरांचा अनुशेष निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री काय सांगतात याकडे सर्व जनतेचं लक्ष असणार आहे। आणि विशेष म्हणजे सायंकाळी मुख्यमंत्री यांनी आमदारांसोबत बैठक आयोजित केलेली आहे। वैयक्तिक आमदारांसोबत मुख्यमंत्री भेट घेणार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री आमदारांसोबत काय बातचीत करतात याकडे देखील येथील जनतेचं लक्ष लागलेलं आहे। शिरपूरच्या 1200 बेडचं असलेलं जे काही खाजगी रुग्णालय या रुग्णालयाच्या ओपनिंगसाठी त्या या ठिकाणी येत आहे आणि यामुळे आता संपूर्ण व्यवस्था ही शिरपूरच्या फार्मसी ग्राउंडवर करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर 25,000 पेक्षा जास्त खुर्च्यांची या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे। असंख्य खुर्च्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि बैठक व्यवस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। सोबतच आपण जर बघितलं तर जे काही मुख्यमंत्रींचं स्टेज असणार आहे या ठिकाणी बैठक व्यवस्थेचं आयोजन आता करण्यात येत आहे। सोबतच मुख्यमंत्रींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिरपूर शहरात येणार आहेत आणि यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सायंकाळी 6 वाजता ते जनतेला संबोधित करणार आहे। त्यामुळे आता संपूर्ण खानदेशकरांचं लक्ष हे मुख्यमंत्रींच्या भाषणाकडे लागून आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।